हाय, आज डेट आहे 9th ऑफ मे 2020 ड्युरिंग लॉकडाऊन. आणि हा व्हिडिओ असणार आहे की आता माझे म्हणजे मला काय वाटतं माझ्या आजूबाजूच्या परिस्थिती संबंधित किंवा एकंदर कोरोना, लॉकडाऊन, आयसोलेशन, क्वारंटाईन आणि अजून बऱ्याच काही गोष्टींबद्दल. सो असे मी काहीतरी 8 पॉईंट लिहिलेत ज्याच्यावर मी आत्ता सध्या मला काय वाटतं त्याच्याबद्दल आणि फ्युचरसाठी म्हणजे ज्या काही गोष्टींवर परिणाम होऊ शकतील अशा 3 गोष्टी लिहिल्यात ज्याच्यावर म्हणजे माझं एक प्रिडिक्शन आहे. तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. तर फर्स्ट पॉईंट त्यातला आहे की घरातलं आयुष्य. तर घरातलं आयुष्य आता आता म्हणजे 45 दिवसांनंतर या आयुष्याची जवळजवळ सुरुवात म्हणजे एक सवय झाली आहे. आता फार तितक्या कंप्लेंट्स नाही आहेत जितका अगोदर होत्या. कारण आपण या परिस्थितीला स्वीकारलं आहे असं म्हणायलाही हरकत नाही आहे. कारण आता आयुष्यात मुळात गरजा मी तरी कमी केल्यात की गरजा कमी केल्यात. काही गोष्टींचा खेद होतो की आपल्याला बाहेर जाता येत नाही आहे किंवा आपलं एखादं वेकेशन होत नाही आहे. म्हणजे खायला काही अगदी हॉटेलिंग किंवा यासारख्या गोष्टींपैकी काही मिळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींच्या कंप्लेंट्स कुठेतरी मागे राहिल्यात आणि आता आहे त्या गोष्टीमध्ये आता आपण सेफ आणि सिक्युअर कसं घरात राहता येईल याच्याकडे आपण फोकस म्हणजे मी आणि माझं फॅमिली पूर्ण या गोष्टींकडे फोकस करते. तर सेकंड पॉईंट ह्याच्यामधला असा आहे की घराच्या तुमच्या आजूबाजूचं वातावरण, माझ्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे. तर माझ्या आजूबाजूचं वातावरण असं आहे की म्हणजे मी आणि माझी सोसायटी आणि सोसायटीच्या आजूबाजूचं वातावरण. तर सोसायटीमध्ये माझ्या बऱ्यापैकी लोक ह्या सगळ्या लॉकडाऊनचं पालन करतायत. म्हणजे मला असं वाटतं की एज्युकेशन मॅटर करतं काही गोष्टींमध्ये आणि ते दिसतंही. तर तसं खरंच इथे एज्युकेटेड लोक आहे आणि सध्या तरी म्हणजे इतक्या दिवसात तरी मी कुठच्याही प्रकारचे नियमभंग करणारी लोक इथे नाही पाहिली. जर आखून दिल्यात स्क्वेअर्स तिकडे रांगांसाठी तर त्या गोष्टींचं लोक फॉलो करतायत. कमीत कमी घराबाहेर जात आहेत आणि सोसायटीच्या जे मेंबर्स आहेत त्यांनीसुद्धा काही गोष्टींची तरतूद केली आहे. म्हणजे बेसिक काही असेन्शियल गोष्टी असतात आपल्या आयुष्यातल्या, तर त्या असेन्शियल गोष्टींची तरतूद त्यांनी आमच्यासाठी केली आहे. सोसायटीच्या बाहेरचा म्हणजे ज्याला आपण आपल्या एरिया असं म्हणतो, तर तिथे मला म्हणजे प्रत्यक्षाने मला असं वाटलं की तिथे मी अजूनही एकदाही पोलीस यंत्रणा किंवा प्रशासन यासाठी नाही बघितलं. जर एखादी भाजीची किंवा एखादी फ्रूट्सची गाडी आली तर तिथे काय साधारण रेट आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा ती गोष्ट घेण्यासाठी लोकांची प्रचंड झुंबड उठते. तिथं मात्र लोक सोशल डिस्टन्सिंगचं बिलकुलही पालन करत नाही आणि याच्याबाबत प्रशासन किंवा इतर कोणीही अजून काहीच बोललेलं नाही आहे. आय डोंट नो अबाउट म्हणजे कॉर्पोरेटर ह्यांच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी येतात की नाही, बिकॉज वी हॅव नेवर फेस दिस इश्यू बिफोर. सो हे कुणाच्या अंडर येतं म्हणजे पोलीस प्रशासनाच्या की आपणच म्हणजे नागरिक म्हणून पहिली तर ही आपली जबाबदारी आहे, पण त्यानंतरही कुणाची येते कारण नागरिक तर नाही फॉलो करत आहे. दुकानांमध्ये बऱ्यापैकी ही लाईन प्रॉपर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसते, पण जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबलवाले बाहेर लोक असतात ते घेऊन येतात मंडईमधून आणि असंच विकतात. तिथे ना दोरी ना काही आणि कॅशमध्ये बऱ्याचदा ट्रान्झॅक्शन होतात, त्यांचे गावाकडून येतात. दॅट्स ओके, पण एक लाईन आणि सोशल डिस्टन्सिंगचा तिथे कुठेतरी भंग होतो असं मला स्ट्रॉंगली वाटतं. तर या सगळ्यामध्ये आता थर्ड पॉईंट आहे जो खूप इम्पॉर्टंट मला असं वाटतं की आर्थिक परिस्थिती सर्व वर्गांची म्हणजे जसं आपल्याकडे म्हटलं जातं की लोअर कास्ट, अप्पर कास्ट आणि मिडल क्लास. सो अप्पर क्लास लोक जे असतात ती मोस्टली बिझनेस किंवा ज्यांची सॅलरी चांगल्या ह्याची आहे. तर अप्पर क्लास लोकांचं काही प्रमाणात काही दिवस कदाचित अजून पुढचे चांगले जाऊ शकतील. लोअर क्लास लोकांचं ऑलरेडी खूप हाल चालू आहेत कारण त्यांचं रोज म्हणजे मंथली त्यांचं इन्कम आणि एक्सपेन्सेस असतात. मिडल क्लास लोकांकडे काही महिन्यांसाठी त्यांचं आयुष्य चालू शकतं, ढकलू शकतं पुढे, कारण की इतर जे आपले इन्कम सोर्सेस असतात तिथून त्यांना जेव्हा मिळकत बंद होते, जसं की सॅलरीच्या कपात केली जाते सॅलरी किंवा काही पर्सेंटेज कट केली जाते किंवा देऊ शकत नाही असं येतं किंवा वेळेवर येत नाही, अशा सिच्युएशनमध्ये मिडल क्लास लोकांना प्रचंड त्रास होतो. चौथा पॉईंट आहे राजकीय स्थिती माझ्या आजूबाजूची. तर इथे म्हणजे MLA
मेयर पण आमच्याच इकडचे आहेत, माझ्या महानगरपालिकेमध्ये, आणि कॉर्पोरेटर म्हणजे आपले नगरसेवक. तर आम्हाला त्यांच्याकडून म्हणजे मे बी दे आर प्रायरली ते अगदीच लोअर क्लास लोकांसाठी मदत करताय, पण आमच्यापर्यंत अजून कुठच्याही प्रकारची मदत तशी आली नाही. बिकॉज एव्हरीबडी नीड हेल्प्स. हे पॅन्डेमिक आहे, म्हणजे इथे तुम्ही कितीही पैसेवाले असा पण नॉट जस्ट मॉनिटरी पण इतर गोष्टींचीही मदत लागू शकते. सो अशी मदत आम्हाला तरी अजून काही ऑफर केलेली नाही आहे. बिकॉज एव्हरीबडी हॅज अ प्रॉब्लेम, मग ते फायनान्शियली असतील, मेडिकल इश्यूज असतील, तर असं काही केलं नाही आहे. बिकॉज वाय आय एम सेईंग की नॉट म्हणजे मॉनिटरीच नाही असं का, तर मी एक दुसऱ्या महानगरपालिकेमधल्या एका कॉर्पोरेटरची गोष्ट सांगते की त्याने 7 डॉक्टर्सला कलेक्ट केलं तिथे, म्हणजे त्यांना बोलवलं आणि त्यांना एक सेफ असं प्रिमायसेस आखून दिलं, ज्याच्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, डेंटिस्ट, कान नाक घशाचे जे डॉक्टर असतात, असे वेगवेगळे सेक्शन वाईज तिथे डॉक्टर्स 24 तास अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल, जर माझा दाताचा प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्या म्हणजे स्त्रीचं म्हणजे प्रेग्नंट असेल, तर अशा वेळी इथल्या लोकांना खूप त्रास होऊ शकतो आणि यासाठी काहीतरी इनिशिएटिव्ह हा घेतला पाहिजे त्यांनी, असं मला वाटतं, आमचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यासाठी. कारण म्हणजे प्रत्येक वेळेस आपणच त्यांना अप्रोच करायचं, येस गरज पडली तर प्रत्येकजणच करतो, पण छोट्या छोट्या गोष्टी मग अंगावर दुखणीही काढली जातात. म्हणजे तुम्हाला नाकाचा, घशाचा किंवा असे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर एक स्थानिक लेवलवर आपण एक दवाखाना म्हणजे कॉमन दवाखाना आपण काढू शकतो. इथे इतकी काही गर्दी होणार नाही आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे पीपल आर रेडी टू पे ऑल्सो. म्हणजे इथे इतकीही लोअर कास्ट लोक नाही राहत की त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ही सर्व्हिस द्यावी लागेल किंवा काय. सो ती गोष्ट मला त्या एका नगरसेवकाची मला प्रचंड आवडली. तर तशा प्रकारचा कुठचाही इनिशिएटिव्ह इथे घेतला जात नाही आहे. लिस्टमधला 5वा पॉईंट आहे स्थलांतरण, शेती आणि व्यवसाय, म्हणजे ते स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल व्यवसाय जे असतील त्याच्याबद्दल. तर पहिला खूप दुःखद आणि जी गोष्ट मला खूप इमोशनल करते तर ते स्थलांतरण, कामगारांचं स्थलांतरण, जे वेजेसवर किंवा डेली कमवून खाणाऱ्या लोकांचं स्थलांतरण आहे, त्यांच्यासोबत असणारे त्यांची लहान लहान लेकरं, ह्या गोष्टी पाहिल्यानंतर खूप मन हेलावतं की वी आर म्हणजे आपल्याकडे खूप काही आहे किंवा खूप समाधान वाटतं ह्या गोष्टीचं की आपल्याला वरण भात का होईना पण आहे खायला. त्यांना पायात चप्पल नाही आहे, खायला अन्न नाही आहे, झोपायला व्यवस्थित निवारा नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना ते लोक खूप सफर करतात आणि मला ह्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेती. तर शेतीचं असं झालं आहे आता म्हणजे की तिथून माल प्रॉपरली तो कस्टमरपर्यंत पोहोचत नाही आहे किंवा म्हणजे जिल्हा अंतर्गत वाहतूक फक्त चालू असल्या कारणानं, फॉर एक्झाम्पल पुणे आणि अहमदनगर हे जोडून जरी जिल्हे असले तरी पुण्याची बऱ्याचपैकी जी भाजीपाला आणि फळांची गरज जी आहे ती नगर जिल्ह्यामधून भागवली जाते फॉर एक्झाम्पल. तर त्यांनी फक्त अंतर म्हणजे डिस्ट्रिक्टच्या आतमध्ये जर ट्रान्सपोर्ट चालू ठेवलं, कारण पुण्यात तितकी आवक नाही आहे जितकी तिकडे लोकसंख्या आहे. सो ह्या गोष्टीला कुठेतरी बॅलन्स व्हायला पाहिजे. त्यामुळे एकतर लोकांना इथे प्रचंड महाग ह्या गोष्टी मिळतात एक, आणि दुसरं म्हणजे असं की शेतकऱ्यांना त्यांचा माल असाच सोडून द्यावा लागतोय किंवा त्याचं खत करावं लागते, त्यांना प्रचंड नुकसान होते. स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल इंडस्ट्री बद्दल बोलायचं झालं तर तिथे आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो फेस होणार आहे, अजून नाही म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम तर येस ऑफकोर्स त्यांना आहेत, म्हणजे त्यांना EMI आणि लोकांचं जागेचं रेंट आणि लोकांचे पगार देणं, ह्या मोठ्या मोठ्या अडचणी त्यांच्यासमोर आहेतच. पण सोबतच त्यांना आता फ्युचरमध्ये येणार म्हणजे कामगार, स्किल्ड लेबरसाठी, म्हणजे त्यांचे जे ऑलरेडी स्किल्ड लेबर होते ते अनफॉर्च्युनेटली या राज्यातून त्यांच्या घरी परतलेत. त्यामुळे जेव्हा हे लॉकडाऊन उघडेल तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी डेफिनेटली बॉदर्ड करणार आहे की या सगळ्या कामगारांचा जी जागा आहे ती कशी भरून काढायची, ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बॉदर्ड करणार आहे. आता जागतिक स्तरावर जर आपण बोलायचं झालं तर जागतिक म्हणजे जगातल्या सगळ्याच देशांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा हा पॅन्डेमिक आहे, त्यामुळे हा जागतिक रोग ज्याला आपण म्हणतो महामारी, तर असं म्हणून घोषित केलं आहे. तर अशा वेळी सगळेच देश ह्या गोष्टीला फेस करतायत. सगळ्या प्रकारच्या लोकांवर ह्याचा परिणाम होतो आहे. मग तो प्रगत देश असो
की विकसनशील देश असो की अगदी गरीब देश असो, तर तिथे गरिबीची, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम आता पुढे येत आहेत. त्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी लोक गॅदर्ड होतात, म्हणजे जिथे जसं की शाळा आहे किंवा काही धार्मिक कार्यक्रम असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता एका न्यू नॉर्मल ह्या हॅशटॅग खाली काही गोष्टी ज्या सुरू झाल्यात, तर ह्या जगातून हा एक नवीन ट्रेंड येतोय आणि लोक ह्या न्यू नॉर्मल बरोबर नॉर्मल होण्याचा प्रयत्न करतात. देन लास्ट पॉईंट लिस्टमध्ये आहे तो म्हणजे आपला एक्झिट पॉईंट, म्हणजे एक्झिट ह्या सगळ्यातून, आणि एक बी प्लॅन. समजा तो नाही सक्सेसफुल झाला तर मला असं वाटतं प्रत्येकाने एक बी प्लॅन रेडी असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मला असा पर्सनली पॉईंट वाटतो की ह्यातून एक्झिट म्हणजे एकच आहे की कटाक्षाने हा लॉकडाऊन पाळला गेला पाहिजे प्रत्येक लेवलवर. आणि त्यानंतरही जरी लॉकडाऊन ओपन झाला तरीही सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टी कटाक्षाने आपण पाळल्या पाहिजे. त्यानंतर हात धुणे आणि नको तो प्रवास किंवा म्हणतात ना असं की जसं मुंबईच्या लोकलमध्ये इतकी खचाखच गर्दी भरलेली असते, तर अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं की माझ्या लेवलवर ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. मी स्वतः ड्राईव्ह करेल. ऑफकोर्स आता त्याचे अनेक डिसॲडव्हान्टेजेस पण असणार आहेत. आणि प्लॅन बी म्हणजे मला असं शुअरली वाटतं की इन्कम वाढणं तर आता जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आपलं एक्सपेन्सेस जे पण आहेत ते कमीत कमी करावे. आपल्या गरजा थोड्याशा मंदावल्या पाहिजेत, तरच कुठे जाऊन आपण या सगळ्यामध्ये सर्वाईव्ह करू शकतो. आणि हेल्थची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची. आपली इम्युनिटी कुठेही डाऊन नाही होऊ द्यायची आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं पालन करत ह्या सगळ्या रोगाला एकंदर हरवायचा माझा तरी असा बी प्लॅन आहे. आय होप सो की हे सगळं काही ठीक होईल आणि पुन्हा एक न्यू नॉर्मल का होईना पण ते चालू होईल आणि या सगळ्यातून आपल्याला एक आयुष्यभरासाठी एक चांगली शिकवण मिळेल. सो या सगळ्यासोबत पुन्हा एकदा बाय.